नमस्कार, स्वातीस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहे गणपती बाप्पाचा आवडीचा मोदक, तांबूल मोदक। कुणी याला पान मोदक सुद्धा म्हणतात। चला तर पाहूया। मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य: विड्याची पानं, खोबरा खीस, गुलकंद, लवंग, इलायची, सोप, चिकन सुपारी, काथ आणि चुना। पानं 15-20 घेतलेले आहे। पानाची देठ काढून बारीक कापून घ्यायचे कैचीने। माझ्या घरी पानाची वेल आहे, मी छोटे पानं घेतले आहे। मोठ्या पानाचे पण तुम्ही बनवू शकता। कापून झाल्यानंतर खलबत्त्यामध्ये पानाचे काप कुटून घेते आहे। मिक्सरमध्ये केलं तरी चालेल। एकदम बारीक कुटून घ्यायचं आहे आपल्याला खलबत्त्यामध्ये। अशा पद्धतीने एकदम बारीक कुटून झाल्यानंतर पानाची पूर्ण छान पेस्ट झालेली आहे। आता त्याच खलबत्त्यामध्ये सुपारी, लवंग, इलायची, सोप कुटून घेते आहे। सुपारी पहिले अडकित्त्याने कापून घ्यायची। हे तुम्ही मिक्सरमध्ये पण ग्राइंड करून तांबूल बनवू शकता। घाई अभावी तर तांबूल तुम्ही मिक्सरमध्ये बनवू शकता, पण खलबत्त्यामधला खूपच टेस्टी लागतो। एकदा खलबत्त्यामध्ये कुटून बनवून पहा। काथ घालते आहे, चुना छान हाताने मिक्स करून घ्यायचं। पेस्ट तयार झाल्यानंतर खोबरा खीस घालते आहे, गुलकंद 1 चम्मच, मिक्स करून घ्यायचं। थंडाई वगैरे आवडत असेल, घरी अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता। आता मोदक साच्यामध्ये ही पेस्ट घालून मोदक तयार करून घेते आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल मोदक तर जास्त पानं घेऊन करू शकता। आपला तांबूलचा मोदक तयार झालेला आहे। आता गौरी गणपतीचे दिवस आहे, तर हा मोदक तुम्ही करून पहा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा कसा बनला आहे। खायला तर एकदम अप्रतिम लागतो। वरून सजवण्यासाठी मी थोडे स्प्रिंकल दाणे घालते आहे, त्यामुळे आपला मोदक खूपच छान दिसेल। गणपती बाप्पा समोर मोदक ठेवताना ताटामध्ये छान पानांनी सजवून त्यामध्ये मधोमध मोदक ठेवते आहे। मोदक न करता तुम्ही वाटीतही तांबूल ठेवू शकता। जेवण झाल्यावर तांबूल खाण्याची पद्धत आहे। असे आपले छान मोदक तयार झालेले आहे पानाचे। याआधी पण मी काही मोदक बनवले आहेत, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, ते पण बघायला विसरू नका। मोदक आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद।